राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. जागतिक वातावरणातल्या हवामान बदलामुळे यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा वेगळा असल्याचं जाणवत आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या महानगरमधल्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. उन्हाचा हा तडाखा इतका जबरदस्त आहे की नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांनाही प्राणी पक्ष्यांची काळजी घेण्याचं आवाहन दिलं आहे. तसेच शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा अशी विनंती देखील सरकारला केली आहे. राज ठाकरे म्हणाले, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशापर्यंत गेलं आहे. राज ठाकरे यांचं श्वान प्रेम सर्वांनाच माहित आहे. अनेकदा त्यांचं हे श्वानावरील प्रेम पाहायला मिळालं आहे. आता देखील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची, प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाही, त्यामुळे त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत गच्चीत पाणी ठेवा.